प्रत्येक वर्षी श्री गुरु सत्संग मंडळ वाशी यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। त्यामध्ये कीर्तन, प्रवचन, लघुरुद्र, याग, आनंद यात्रा असे विविध धार्मिक कार्यक्रम या संस्थेतर्फे केले जातात। त्याचपैकी कीर्तन या कार्यक्रमाचे आयोजन परमपूज्य गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादाने सत्संग मंडळाच्या 369व्या बैठकीचे यजमान सौ माया पाटील यांनी केले। स्थानिक लोकांनी अतिशय सुंदर प्रकारे गुरु महिमा या विषयावर कीर्तनाचे सादरीकरण केले। सर्वांना कीर्तनाचा आनंद मनमुराद लुटता आला। तो आनंद इतर सर्वांना घेता यावा याच हेतूने हा व्हिडिओ आपल्या सर्वांपुढे सादर केला जात आहे। नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह अजो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काही जिनेने बोलतो जिनाती भाविका, तुमचा अनुग्रह अजो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुगया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर आपोलाकृती। गुरु साईका असता पाठीराखा, इतरांचा देखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे। ऐका दादा, दिवस आहेत चळवळीचे, जो जो करे दयांचे, कळते ना, दिवस आहेत चळवळीचे, जो जो करे दयांचे, पण येथे अधिष्ठान पाहिजे श्रीगुरूंचे। श्रीगुरूंचं अधिष्ठान पाहिजे, भगवंताचं अधिष्ठान पाहिजे। आणि श्रीगुरूंच्या संध्यात आल्यानंतर तुम्हाला आणि मला समजते ना, श्रीगुरूंच्या सान्निध्यात आल्यानंतर तुम्हाला आणि मला अध्यात्म ज्ञानाची प्राप्ती होणार आहे, अन्यथा नाही। मन एकाग्र झालं पाहिजे। मन एकाग्र होत नाही तोपर्यंत परमार्थ साध्य होत नाही। कारण आपण माणसं आहोत आधुनिक काळातली, कॅम्प्युटर वरती माणसं आहोत। आपण सर्वजण कॅम्प्युटरच्या मागे धावतोय, मोबाईलच्या मागे धावतोय। मोबाईल, कॅम्प्युटर, आपण हे सर्व पाहतोय। अहो हे वेगळे काय सांगा तुम्हाला। आता प्रत्येक घरात जा, संवाद सुटला, संवाद संपला, आईचा मुलाचा संवाद संपला, कळते ना। विज्ञान कितीही पुढे गेलं, पुन्हा बोलतो, विज्ञान कितीही जरी पुढे गेलं तरी सद्गुरूंच्या समोर आल्यानंतर विज्ञानाला गुडघे टेकावे लागतात। विज्ञान सांगतोय, विज्ञान कितीही पुढे जाऊ द्या, पण अध्यात्म ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत विज्ञानाला कोणी विचारत नाही, हा शास्त्राचा सिद्धांत आहे। म्हणून त्या संतांच्या जवळ गेले पाहिजे। सद्गुरु वाचोनी सापडे ना आपण लोखंड आहोत, आपली मन गंजली आपल्याला कळत नाही, पण परीस सद्गुरू आहे। आणि परीसानं स्पर्श जर लोखंडाला केला तर त्याचं काय होतं, काय होतं? लोह परीसाची न साय उपमा, सद्गुरु महिमा आघातची। म्हणून सद्गुरूंनी कृपा केली, मग चिंता करायची गरज। हो मावशीनो, ऐका ना दादांनो, माझ्या धनुकारांनी, हो एवढा मोठा निर्बुद्ध असणारा, निर्बुद्धीचा माणूस, म्हशीचा पुत्र रेडा, आपण माणसं आहोत। ज्ञानोबरायांनी कृपा केली, रेड्यावरती मस्तकावरती हात ठेवला। रेड्यामुखी वेद बोलविले, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वनुयांचा हरविला, गर्वनुयांचा हरविला।
रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा चला ज्ञानोबा माझा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर रेड्याच्या मुखातून वेल बोलतो. आपण माणसं आहोत ना, माणसं आहोत आपण, ऐका ना. हो, रेड्याचा उद्धार केला नवल नाही. अरे मातीची भिंत चालवली चालवली जरा भिंती चालविली जड भिंती हालली तंगयाची जाते मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. दादांनो, मावशांनो, चांगदेव महाराज किती वर्षाचा होता माहितीये का? 750 वर्षापूर्वी 1400 वर्ष, किती 1400 वर्ष जगले चांगदेव महाराज. योगी होते, साधना होती. काळाला परत पण येत नाही. कोण? चांगदेव. 1400 वर्ष. अहंकार केला नाही ना, अहंकार गेला पाहिजे, गर्व गेला पाहिजे. मी कोणीतरी आहे, मी तत्वज्ञ आहे, ज्ञानी आहे, विज्ञान आहे, पंडित आहे, शास्त्री आहे, नाही चालत, नाही चालत. परमार्थ चालतच नाही. चांगदेव महाराजांना अभिमान झाला आणि शेवटी 5 वर्षाची चिमुकली, काय नाव तिचं? मुक्ताई. पाय धरलं 1400 वर्षाच्या म्हाताऱ्यानं. का? अरे अहंकार गेला नाही ना. मग पाय धरलं. मुक्ताई, सांग मी काय करू? दादांनो, कलियुगाची ऐका थोरी, ऐका. पुत्र होईल पित्याचा वैरी, भरताला सोडून घरोघरी पिंकी देणारी, ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धार. हे नाथांचं प्रमाण आहे. पदाचं बोलत नाही. कोणी सुरक्षित नाही, कोणी सुखी नाही, कोणी जागेवरती नाही. चंचल चपलता स्थिर नाही. अधीर जग आहे आणि अधीर जगामध्ये दुःख दुःख सामावलेलं आहे. दुःखाच्या कचऱ्यात आपण सर्व सापडले. आता कोण सोडवणार? कोण सोडवणार? दादांनो, कोण सोडवणार? अरे सोडवणार एकच आहे. त्याचं नाव आहे विश्वासा भाव. त्याचं नाव आहे सद्गुरू. म्हणून आपण प्रतिज्ञा करू. माझा कर्म कसा असेल मला माहिती नाही. माझा कर्म चुकला असेल. आम्ही अल्पज्ञ आहोत, तुम्ही सर्वज्ञ आहात. पण कर्मापासून सोडवा असं तुकारांचं म्हणणं आहे. समजा मला सोडवी जाताना, मला सोडवी जाताना, कर्मापासून दुसरा, कर्मापासून दुसरा मला सोडवी जाताना, मला सोडवी जाताना. मला हे सांगायचं आहे. हे दादांनो, ऐका. अवधान येकडे दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. उघडा केलं जगाच्या समोर ते ज्ञान, पण कृपा कोणाची? सद्गुरूची. दादा, तुमच्यासारखे श्रीगुरु माझ्या पाठी असतील
तर मी घाबरत नाही. अभंगाचं पहिलं चरण. श्री गुरु सारी खा आता पाठी राखा. गुरु सारी खा आता पाठी राखा. श्री गुरु सारी खा आता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी. कोण करे इतरांचा लेखा